नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप मोठ्या संधीबद्दल, खास करून अनुभवी बँकिंग प्रोफेशनल्ससाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सामील होण्याची ही संधी आहे. तर SBI सर्कल बेस्ड ऑफिसर भरती 2026 बद्दल सगळी माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सुरुवात करूया. बघा, SBI म्हणजे फक्त एक बँक नाही, ती एक खूप मोठी प्रतिष्ठित संस्था आहे. आणि हे मी नाही म्हणत. नुकतंच तिला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक आणि भारतातील सर्वोत्तम बँक 2025 असे पुरस्कार मिळाले आहेत. म्हणजे विचार करा, इथे नोकरी मिळवणं हे करिअरसाठी किती मोठं पाऊल ठरू शकतं. आणि ही संधी नेमकी किती मोठी आहे, तर हा आकडा बघा. या भरती मोहिमेत एकूण 2273 जागा आहेत. हो, बरोबर ऐकलं, तब्बल 2273 जागा. ठीक आहे, तर या माहितीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे, मग यासाठीची पात्रता काय आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आणि शेवटी सगळ्या महत्त्वाच्या तारखा आणि इतर डिटेल्स. चला एक एक करून सगळं समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. SBI ऑफिसर संधी 2026. यात सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजे काय, त्यांची भूमिका नेमकी काय असते? ह्या पदाच्या नावाचाच एक खूप महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे, सर्कल बेस्ड. याचा अर्थ काय होतो, तर ज्या अधिकाऱ्यांची निवड होईल त्यांची पोस्टिंग एका विशिष्ट सर्कलमध्येच केली जाईल. म्हणजे त्यांना इंटर सर्कल ट्रान्सफर मिळणार नाही. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे अर्ज करण्याआधी यावर नक्की विचार करा. ओके, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पात्रता. म्हणजे कोण अर्ज करू शकतं. यासाठी 3 मुख्य स्तंभ आहेत, ते आपण पाहूया. तर पहिला स्तंभ आहे शिक्षण. यासाठी फक्त एकच अट आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी. हो, अगदी कोणतीही डिग्री चालेल, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरा निकष आहे वयोमर्यादा. 31 डिसेंबर 2025 ह्या तारखेला अर्जदाराचं वय 21 ते 30 वर्षांच्या मध्ये असायला हवं. ही तारीख आणि वयाची अट लक्षात ठेवा. आणि आता तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, तो म्हणजे अनुभव. कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँकेत ऑफिसर म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. या 3 मुख्य गोष्टींव्यतिरिक्त अजून एक अट आहे, ती म्हणजे स्थानिक भाषेचं ज्ञान. ज्या सर्कलसाठी अर्ज करणार आहात तिथली स्थानिक भाषा तुम्हाला वाचता, लिहिता आणि समजता आली पाहिजे. आणि समजा तुमच्या 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर त्या भाषेचा उल्लेख नसेल, तर मग तुमची एक वेगळी भाषा चाचणी घेतली जाईल. ठीक आहे, समजा तुम्ही पात्र आहात, मग पुढे काय, निवड प्रक्रिया कशी असेल? चला CBO बनण्याचा हा 4 टप्प्यांचा प्रवास समजून घेऊया. तर यात एकूण 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला आहे ऑनलाईन परीक्षा, त्यानंतर कागदपत्रांची छाननी म्हणजे स्क्रीनिंग, तिसरा टप्पा आहे मुलाखत आणि शेवटचा म्हणजे स्थानिक भाषेची चाचणी. यातला प्रत्येक टप्पा पार करणं महत्त्वाचं आहे. आता ह्या ऑनलाईन परीक्षेबद्दल थोडं डिटेलमध्ये बघूया. यात 4 मुख्य विषय आहेत, इंग्रजी भाषा, बँकिंगचं ज्ञान, जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमी, आणि चौथा म्हणजे कम्प्युटर ॲप्टिट्यूड. तुम्ही बघू शकता प्रत्येक भागासाठी किती प्रश्न, किती गुण आणि किती वेळ आहे हे स्पष्ट दिलेलं आहे. आणि थांबा, इतकंच नाही, ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा झाली की लगेचच 50 मार्कांची एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होईल. यात तुम्हाला पत्र आणि निबंध लिहायचा आहे. आणि एक चांगली बातमी, ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी मार्क कापले जाणार नाहीत. ओके, तर तुमची फायनल निवड कशी होणार? तुमची जी अंतिम गुणवत्ता यादी बनेल त्यात 75% वेटेज ऑनलाईन परीक्षेच्या मार्कांना असेल आणि 25% वेटेज मुलाखतीला. म्हणजे दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचे आहे. चला आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे येऊया. ऑनलाईन अर्ज नक्की कसा करायचा? सर्वात आधी या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज आणि फी भरण्याची प्रक्रिया 29 जानेवारी 2026ला सुरू होईल आणि 18 फेब्रुवारी 2026ला संपेल. म्हणजे फार वेळ नाहीये. आणि परीक्षेची अंदाजे तारीख मार्च 2026 आहे. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी शुल्क आहे 750 रुपये. तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क नाहीये, त्यांना फी माफ आहे. आणि हो, अर्ज भरायला बसण्यापूर्वी ही डॉक्युमेंट्सची लिस्ट तयार ठेवा,
कारण या सगळ्यांच्या स्कॅन कॉपीज लागणार आहेत. तुमचा लेटेस्ट फोटो आणि सही, आयडी प्रूफ, जन्मतारखेचा पुरावा, सर्टिफाईड रेझ्युमे आणि जॉब प्रोफाईल, तुमची सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभवाचे आणि नियुक्तीचे पत्र, आणि हो, लेटेस्ट फॉर्म 16 आणि सॅलरी स्लिप. ही सगळी तयारी आधीच करून ठेवा. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. काही महत्त्वाचे तपशील आणि तारखा पुन्हा एकदा पाहूया. एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे पोस्टिंगबद्दलची अट. नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की निवड झालेल्या उमेदवारांना SMGS 4 ग्रेडमध्ये प्रमोशन मिळेपर्यंत इंटर-सर्कल ट्रान्सफर, कॉर्पोरेट सेंटर पोस्टिंग किंवा परदेशात पोस्टिंग मिळणार नाही. त्यामुळे हा नियम लक्षात घेऊनच अर्ज करा. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यावर आता विचार करण्याची वेळ आहे की तुमच्या बँकिंग करिअरमध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठी हीच ती योग्य संधी आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी थेट SBIच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जा. वेबसाईट आहे sbi.bank.in/web/careers/current-openings. लक्षात ठेवा, कुठलीही माहिती हवी असल्यास फक्त आणि फक्त ऑफिशियल वेबसाईटच तपासा. अर्ज करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.